तरुण जे लोक आहे, मी मणिपाल हॉस्पिटल बानेरमध्ये ट्रान्सप्लांट फिजिशियन आहे आणि ह्या केसमध्ये 3 रेअर गोष्ट होती. नंबर 1, यामध्ये ABO इनकॉम्पॅटिबल मिसमॅच ट्रान्सप्लांट होती. नंबर 2, ह्यांची डोनरमध्ये 3 शिरा आर्टरी होती. आणि नंबर 3, हजबंडनी दिली होती, जी आपल्या देशामध्ये फार रेअर आहे. ते ह्या ट्रान्सप्लांटसाठी आपण ट्रान्सप्लांटची आधी खूप तयारी केली. सर्जननी पाहिला, सगळं असेसमेंट केली. आपण ABO इनकॉम्पॅटिबल असल्यामुळे जे प्रोसेस होते त्यांची प्लाझ्मा एक्सचेंजवर करून घेतली. त्याच्यानंतर प्रिपेअर झाल्यानंतर आपण ट्रान्सप्लांट केली आणि त्यांचे रिझल्ट अगदी उत्तम झाला आहे. तर हा 3 गोष्ट एकच माणसामध्ये, एकच केसमध्ये जे आहे ते रेअर आहे. त्यासाठी आपण हे प्रेझेंट करतो आहे. पेशंट कसे भेटले, कुठून आले? पेशंट माझी लॉंग फॉलोअप 2015पासून ते SLE नावाची आजारावर ग्रसित होती आणि हळूहळू 10 वर्षामध्ये त्यांची किडनी पण इन्व्हॉल्व झाली आणि हळूहळू किडनीची फंक्शनिंग कमी झाली आणि ते 23-24मध्ये निकामी झाली, 23मध्ये. आणि त्याच्यानंतर आपण ऑप्शन दिली. त्यांच्याकडे 2 पर्याय होती, एक डायलिसिसची आणि ट्रान्सप्लांटची. त्यांनी सांगितलं की मी ट्रान्सप्लांट करणार आहे, ट्रान्सप्लांटमध्ये फायदा जास्त आहे डायलिसिसपेक्षा. तर सुरुवातमध्ये थोडी महिने आपण डायलिसिस केल्यानंतर, तयारी केल्यानंतर ट्रान्सप्लांट करून घेतली. किती वेळ लागला, कसं झालं ऑपरेशन? ऑपरेशनची वेळ कमीत कमी 1 तास लागली होती. त्यामध्ये डोनरची किडनी काढायची आणि प्रत्यारोपित करायची, हे सगळं टुगेदर 1 तास लागला त्यामध्ये. हजबंडनी कन्व्हिन्स करावं लागलं का, त्यांनी कसं केलं? नाही, ते स्वतः तयार झाला, एकदम अगदी तयार झाला. ते सांगितले की मला माझी बायको पाहिजे, त्यासाठी काही पण गरज आहे ते आपण करायला तयार आहे. ठीक. खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी एवढ्या रेअर केसमध्ये आम्हाला खूप सपोर्ट करून आम्ही आज जे बसलेलो आहे त्यांच्या प्रयत्नांनी आणि त्यांच्या एक्सपिरियन्सवरती आम्ही इथं उभा आहे. एवढी रेअर केस त्यांनी ज्याप्रमाणे आम्ही सांगितलं की खूप रेअर केस होती, की कॉम्प्लिकेशन होते, तरीसुद्धा सक्सेसफुली ट्रान्सप्लांट त्यांनी केले. त्याच्यामुळं पूर्ण टीमचे आणि मणिपाल हॉस्पिटलचे खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो. आणि आज 21 डेज झालेले आहे ट्रान्सप्लांटनंतर. वाईफ माझी आज स्टेबल आहे, मी सुद्धा स्टेबल आहे. त्रास म्हणाल तर असं काही मेजर काही त्रास नाही सध्या तरी, की 21 दिवसानंतर किंवा मेजर ट्रान्सप्लांटनंतर बऱ्याचशा इन्फेक्शन होतात, तर तसं काय पद्धतीचं सध्या काही दिसत नाही. आणि ती स्टेबल आहे, वीकनेस थोडासा आहे पण कवर होईल. तिची कॉन्फिडन्स लेवल ॲक्च्युली ह्या जगामध्ये तिची कॉन्फिडन्स लेवल खूप हाय होती. तिची जी विल पॉवर आहे ती खूप स्ट्रॉंग आहे. 2015 पासून आम्ही ह्याच्यामध्ये आहे. 15 ते 2024 9 वर्षापासून ती स्ट्रगल करते. आणि आज हा जो दिवस आहे हा खूप आमच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस आहे की ती यातनं आता बाहेर पडते. त्याच्यामुळं आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये जो हातभार लावला आहे मणिपालच्या पूर्ण टीमने लावलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांचे मी खूप धन्यवाद मानू इच्छितो. तुमच्याबद्दल थोडं सांगता का? तुम्ही काय करता, तुम्ही कुठं राहता वगैरे, आणि तुमचं वय काय, तुमच्या मिसेसचं वय काय? मी राहुल विष्णू माशाळे. सध्या मी राहायला तापडमध्ये आहे. माझं ऑपरेशन सर्व्हिस आहे. मी LIC हाऊसिंग फायनान्समध्ये ॲज अ मॅनेजर म्हणून काम करतो. आणि लास्ट 15 इयर्स मी सर्व्हिस आहे चालू माझी. या पूर्ण कालावधीमध्ये माझ्या ऑफिसनं मला खूप सपोर्ट केलेला आहे. कारण की ऑफिसच्या सपोर्टशिवाय मला हे सगळं शक्य नव्हतं. फायनान्शियल म्हणा किंवा पर्सनल म्हणा, बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सुद्धा मला सपोर्ट केलेले आहे. माझं वय 43 इयर्स आहे, ओल्ड आहे. आणि मिसेसची आहे माझी 40 इयर्स ओल्ड आहे. आणि आम्हाला एक डॉक्टर आहे 15 इयर्स ओल्ड. पंचायत डॉक्टर आहे आम्ही. आणि सध्या आम्ही सध्याच्या परिस्थितीप्रमाणे आम्ही खूप आता सध्या आनंदात आहोत. कारण की आम्ही जे 9 वर्ष जे मागचे जे स्ट्रगल केलेले आहे त्या हिशोबाने आम्ही आता सध्या खूप आनंदी आहोत. आणि आम्हाला सॅटिस्फॅक्शन आहे की आम्ही मणिपालला चूज केलं आणि तिथल्या टीमने आम्हाला सपोर्ट देऊन आज हे आनंदाचं दिवस आमच्या आयुष्यात आलेलं आहे. त्यामुळे खूप खूप थँक्यू सर्व टीमला आणि खासकर भारत सर आणि करीम सरांना की त्यांनी खूपच म्हणजे त्यांनी कधीच पेशंट म्हणून आम्हाला कधीच ट्रीट केलं नाही. माझा एक्सपिरियन्स काय त्रास होत होता आणि कधी तुम्हाला हे कळलं की बाबा हा प्रॉब्लेम त्रास 2015 साली आम्हाला असं डिटेक्ट झालं की SLE म्हणून जो प्रकार आहे
सुरुवातीला झालेला आहे तो. त्याच्यावरती आम्ही ट्रीटमेंट चालू केली आदित्य निगमामध्ये. बऱ्यापैकी कव्हर झालं ते. आणि तास म्हणाल तर ती जॉईंट पेन खूप व्हायची तिची स्टार्टिंगला. जॉईंट पेनमुळे ती खूप अनस्टेबल होती. म्हणजे अक्षरशः सांगू नाही शकत एवढं ह्या पद्धतीने जॉईंट पेन व्हायची तिचे. तर आणि त्याच्यावरती एक 4-5 वर्षानंतर ट्रीटमेंट घेतल्यानंतर आम्हाला असं कळलं की जे ACD-10 जो प्रकार आहे ते किडनीवरती म्हणजे अटॅक करायला चालू केलं किंवा इफेक्ट झालेला आहे त्याचा. तर हळूहळू मला किडनी थोडी काम करण्यात म्हणजे कमी होत चाललं तिचं फंक्शन. तर त्या हिशोबाने मग आम्ही 2017ला तिला BP आणि शुगर पण डिटेक्ट झाली. आणि 2020मध्ये किडनी बऱ्यापैकी कमी झाली काम करायची. आम्ही त्यावर ट्रीटमेंट गेलो आणि त्याप्रमाणे तुम्हाला टेलिफोन आम्हाला कळलं की किडनी पूर्णपणे रिकामी झाली आहे. तर तुम्हाला आता डिसिजन घ्यायला लागेल. पण तिथला राईट्सवरती आणलं होतं आणि डिसिजन घेण्यासाठी आम्हाला सरांनी एक्सप्लेन केलं पूर्ण गोष्टी काय नाही म्हणजे कशा पद्धतीने किंवा कुठली किडनी त्यांच्यासाठी सूट होऊ शकते. जसं सरांनी सांगितलं की आमची केस रेअर आहे तर मला माझी बायको पाहिजे. तर त्यासाठी मला काय करायचं आहे त्या हिशोबाने मी माझं डिसिजन घेतलं की जरी मिसमॅच जरी असलं तरी मी त्याला ॲग्री केलं आणि मी एक स्टेप पुढे जाऊन मी डोनेट करायला रेडी होतो. बरं, या सगळ्या गोष्टींमध्ये भरपूर पैसा लागतो या सगळ्या आणि टाईपचे तुम्हाला काय आजारांमध्ये. त्रास झाला का? जसं मी सांगितलं फायनान्शियली तसं मी तुम्हाला तुम्ही इन्शुरन्स वगैरेचं काय? हां माझ्या कंपनीकडनं जो माझा फॅमिली जो इन्शुरन्स असतो तो बऱ्यापैकी कव्हर झालेला आहे. त्याच्यामुळे मला फायनान्शियली कधी कुठं गरज भासली नाही किंवा कमी पडतील पैसे किंवा काय मी तसं कधी विचार केला नाही. कारण की माझ्या कंपनीने मला खूप सपोर्ट केला फायनान्शियल मॅटरमध्ये. आणि पूर्ण ट्रीटमेंट जी आहे माझी पूर्ण माझ्या कंपनीच्या इन्शुरन्समध्ये झाली. त्याच्यामुळे माझ्या कंपनीचे मी खूप धन्यवाद मानतो. आणि मी ॲज अ डोनर म्हणून मला असं कधी त्रास झालेला नाही आतापर्यंत की मी किडनी दिली आणि मला खूप काहीतरी वेगळं काहीतरी घडतं आहे शरीरात, काही चेंजेस झालेले आहे किंवा भूक लागली नाही किंवा जेवण जात नाही असं काय नाही आहे. मी जसं पूर्वी 2 किडनीवरती होतो तसंच आज सुद्धा 1 किडनीवरती सुद्धा तसंच आहे आणि मी फिट अँड फाईन आहे. ह्याच्यापुढे मी राहील सरांच्या कन्सल्टेशन. किती खर्च आला? खर्च किती आला? खर्च किडनी ट्रान्सप्लांटचा खर्च ऑलमोस्ट 5.80च्या आसपास आलेला आहे. तर ब्लड ग्रुप जे वेगवेगळे होते त्यामुळे काय अडचण येऊ शकत होती आणि तुम्ही कशी? आपण एक मिनिट त्यांना बोलूया. हा एक त्याच्यानंतर आपण हां हां मला बोलतो मी. तुम्ही काय